परतवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग येथील मैदानावर व्हॉलीबॉलचे रात्रंदिवस सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं। या सामन्यांचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी केले, तर अध्यक्ष म्हणून प्रमोद सिंह गडरेल उपस्थित होते। संपूर्ण सामन्याच्या वेळी कोरोनाचे मंडळातर्फे काटेकोर पालन करण्यात आले। यावेळी सर्व प्रेक्षकांना तसेच सर्व खेळाडूंना मास्कचे वितरण करण्यात आले। दिवसातून 3 वेळा संपूर्ण मैदानाचा परिसर सॅनिटाइज करण्यात येत होता व प्रवेशद्वारावर प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते। सामन्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी शहरातील माजी सैनिकांचा गौरवचिन्ह देत सत्कार करण्यात आला। या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरातून मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे। लगातार 2 दिवस रात्रंदिवस चाललेल्या व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई व मेळघाटातील स्थानिक चमूंनी भाग घेतला होता। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये मुंबईच्या चमूने सरशी साधत प्रथम बक्षीस पटकावले, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शिरसगाव तर तृतीय क्रमांकाचे स्थानिक एमबीएमच्या चमूने पटकावले। बक्षीस वितरण एमबीएमचे अध्यक्ष संजय वडूरकर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बल्लू शर्मा, जॉन्टी नंदवंशी, संजय वडूरकर, प्रदीप गवई, छोटू शर्मा, सचिन शेवणे, राहुल शेवणे, निखिल धीमान, प्रकाश तायडे, प्रदीप खडके, राजा पिंजरकर, रोशन धीमान, रुपेश शर्मा, पवन राठोड, जीतू यादव, राजेश शेंडे, विजय बेलोरकर, बंडू राऊत, रूपलाल धीमान इत्यादींनी अथक परिश्रम घेत सामन्यांचे आयोजन यशस्वी केले। एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह जयकुमार घिया यांचा हा वृत्तांत।